तर बातमी संभाजीनगरमधनं आहे। ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जनावरांची हाडं आणण्यात आली आणि कवट्यांची माळही आणली गेली आहे। दंगलीतील आरोपी ड्रग्ज विकताना अटक झालेली आहे। दहशत निर्माण करण्यासाठी कट्टाही आणण्यात आलेला होता। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरामध्ये पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडं आणि कवट्यांची माळ सापडली आहे। त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे। तर पोलिसांनी त्याच्याकडनं जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये महादेवाची पिंडी देखील सापडलेली आहे। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय हा सगळा प्रकार? या आरोपीचं नाव नजीर शेख आहे आणि 2018 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या राजा बाजारमध्ये जी दंगल झाली होती त्यातील हा आरोपी आहे आणि त्याच्या घरात ड्रग्ज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला आणि यावेळी धक्कादायक म्हणजे त्याच्या घरात वेगवेगळ्या अंधश्रद्धेसाठी वापरणाऱ्या गोष्टी सापडणार। त्यात काळ्या रंगाचा कापडी फुटाचा मास्क असेल किंवा हाडं असतील जनावरांची, या सगळ्या यासह वेगवेगळ्या अगरबत्ती, महादेवाची पिंड, वेगवेगळ्या अशा गोष्टी त्याच्या इथे सापडून आल्या। त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे सगळं नेमकं त्याच्या घरात कशासाठी आणलं याचा तपास आता पोलीस करतात। हा जो आरोपी आहे हा विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवण्याचं काम करत होता, त्याच्यावर गंभीर आरोप आहे आणि त्यानुसार देखील गुन्हा दाखल झालेला आहे। गावठी कट्टा देखील त्याच्या घरात सापडलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे। आता पोलीस या सगळ्या प्रकरणात तपास करतात। मात्र एखाद्या ड्रग्जच्या विकणाऱ्या आरोपीच्या घरात अशा पद्धतीने हाडं सापडणं किंवा अंधश्रद्धेला लागणाऱ्या गोष्टी सापडणं यामुळे पोलीस देखील चक्रावले आणि या सगळ्या प्रकरणात आता तपास सुरू आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।